मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या सुमारे 1 तास उशिराने धावत असून संपूर्ण वेळापत्रक कोलमडले आहे। मध्य आणि हार्बर मार्गावरील रेल्वे सेवाही प्रभावित झाल्या असून तेथील परिस्थितीही गंभीर आहे। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे। भारतीय हवामान विभागाने काही जिल्ह्यांसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी केला असून खबरदारीचा उपाय म्हणून अनेक ठिकाणी शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। या मुसळधार पावसाचा सर्वाधिक परिणाम रेल्वे वाहतुकीवर झाला आहे। आज पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या 1 ते 1.5 तास उशिराने धावत असल्याचे दिसून आले, तर मध्य आणि हार्बर मार्गावरील गाड्या सुमारे 20 ते 25 मिनिटांच्या विलंबाने धावत आहे। सर्वाधिक गंभीर परिस्थिती पश्चिम रेल्वे मार्गावर असून विरार नालासोपारा रेल्वे रूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहे। रुळांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे रेल्वे सेवा सुरळीत ठेवणे कठीण झाले आहे। त्यामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा मोठ्या प्रमाणात उशिराने सुरू आहे। काल झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई रोड आणि विरार रेल्वे सेवा बाधित झाली होती। रुळांवर पाणी साचल्याने अनेक लोकल गाड्यांचे वेळापत्रक विस्कळीत झाले। आज सकाळपासून काही प्रमाणात सेवा पूर्ववत करण्यात आली असली तरी वसई आणि विरारच्या काही ठिकाणी अद्यापही पाणी साचलेले असल्याने गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात आला आहे। डहाणूहून चर्चगेट मार्गे मुंबईकडे जाणारी लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे। मात्र गाड्यांच्या विलंबामुळे प्रवाशांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। विरार रेल्वे स्थानकावर मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली असून हजारो प्रवासी स्थानकावर गाड्यांची प्रतीक्षा करत आहेत। मध्य रेल्वेच्या लोकल गाड्याही सध्या 15 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत, तर हार्बर मार्गावरील गाड्यांना 20 ते 25 मिनिटांचा विलंब होत आहे। सर्वाधिक फटका पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना बसत आहे। हवामान विभागाने पुढील काही तासात आणखी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। नाशिकमध्येही परिस्थिती गंभीर असून गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पश्चिम रेल्वेची सेवा मोठ्या प्रमाणात प्रभावित झाली आहे। पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल गाड्या सुमारे 1 तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। काही गाड्या हळूहळू मार्गावर येऊ लागल्या असल्या तरी अजूनही गाड्यांमधील अंतर 40 ते 45 मिनिटांचे आहे। सकाळी 8 वाजेपर्यंत अनेक प्रवाशांना लोकल गाड्या उपलब्ध होत नव्हत्या। त्यानंतर हळूहळू सेवा पूर्ववत होऊ लागली। सकाळी 11 वाजेपर्यंत रेल्वे वाहतुकीत काही प्रमाणात सुधारणा झाली असून गाड्या हळूहळू नियमित वेगाने धावू लागल्या आहेत। मात्र सकाळच्या वेळेत परिस्थिती अत्यंत गंभीर होती। गाड्यांच्या सततच्या विलंबामुळे पश्चिम रेल्वे मार्गावरील प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला। याशिवाय काही लोकल गाड्यांना फास्ट करण्यात आल्याने बोरिवलीनंतरच्या स्थानकावर उतरणाऱ्या प्रवाशांनाही मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागला। सध्या रेल्वे प्रशासन हळूहळू सेवा सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र मुसळधार पावसामुळे परिस्थिती अद्याप पूर्णपणे सामान्य झाली नाही। विरार आणि वसईमध्ये अनेक ठिकाणी अजूनही पाणी साचले असून त्यामुळे या भागातील लोकल गाड्यांचा वेग कमी ठेवण्यात आला आहे।